नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMBGK मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे बौद्ध धर्म, बौद्ध व जैन धर्म। 50 MCQ प्रश्न स्पष्टीकरणासह MPSC तलाठी भरती, ग्राम महसूल अधिकारी यांसाठी सर्वात महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत। चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला। आपला पहिला प्रश्न आहे, बौद्ध धर्माचे संस्थापक कोण आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत। मित्रांनो, गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली होती, हेही लक्षात असू दे। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। गौतम बुद्धांचे बालपणीचे नाव काय होते? तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर 3 सेकंदामध्ये कमेंट करत चला। प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सिद्धार्थ हे गौतम बुद्धांचे बालपणीचे नाव होते। पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर होईल। पुढचा प्रश्न, बुद्धांचा जन्म कुठे झाला? बुद्धांचा जन्म कुठे झाला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लुंबिनी म्हणजेच नेपाळ। आजचं जे नेपाळ आहे या देशामध्ये, त्यावेळेसचं लुंबिनी हे नाव, या ठिकाणी बुद्धांचा जन्म झाला होता, म्हणजेच नेपाळमध्ये बुद्धांचा जन्म झाला होता, पण नेपाळऐवजी त्याचं नाव असेल लुंबिनी। पुढचा प्रश्न आहे, बुद्धांचे वडील कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शुद्धोधन हे बुद्धांचे वडील होते। पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर असेल। पुढचा प्रश्न, तुमचे किती प्रश्न बरोबर येतील ते पण स्कोर कमेंटमध्ये टाका। पुढचा प्रश्न आहे, बुद्धांच्या आईचे नाव काय होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महामाया हे बुद्धांच्या आईचे नाव होते। पुढचा प्रश्न, बुद्धांनी गृहत्याग कितव्या वर्षी केला होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 29व्या वर्षी बुद्धांनी गृहत्याग केला होता। पुढचा प्रश्न, बुद्धांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली? तर याचे योग्य उत्तर आहे बोधगया या ठिकाणी। पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे, बोधगया या ठिकाणी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती। पुढचा प्रश्न, बुद्धांना ज्ञान कोणत्या वृक्षाखाली मिळाले होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पिंपळ या झाडाखाली, या वृक्षाखाली बुद्धांना ज्ञान मिळाले होते। पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत। पुढचा प्रश्न, बुद्धांनी पहिला उपदेश कुठे दिला होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सारनाथ या ठिकाणी। पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे, सारनाथ या ठिकाणी बुद्धांनी उपदेश दिला होता। पुढचा प्रश्न, बुद्धांच्या पहिल्या उपदेशाला काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, धर्मचक्र प्रवर्तन म्हणजे बुद्धांच्या पहिल्या उपदेशाला म्हणत असतात। पर्याय क्रमांक बी। पुढचा प्रश्न, बुद्धांचे महापरिनिर्वाण कुठे झाले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कुशीनगर या ठिकाणी बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले होते। पुढचा प्रश्न, बौद्ध धर्मातील मुख्य ग्रंथ कोणता? बौद्ध धर्मातील मुख्य ग्रंथ कोणता होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, त्रिपिटक हा बौद्ध धर्मातील मुख्य ग्रंथ होता। पुढचा प्रश्न, त्रिपिटक कोणत्या भाषेत लिहिले गेले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पाली या भाषेमध्ये त्रिपिटक लिहिले गेले आहेत। पुढचा प्रश्न, बौद्ध धर्माचे 4 आर्य सत्य कोणी सांगितले आहे? तर त्याचे योग्य उत्तर आहे, बुद्ध यांनी बौद्ध धर्माचे 4 आर्य सांगितले आहेत। पुढचा प्रश्न, अष्टांगिक मार्ग कोणाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बौद्ध धर्म याशी अष्टांगिक मार्ग संबंधित आहे। पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। पहिली बौद्ध संगीती कोठे झाली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजगृह या ठिकाणी पहिली बौद्ध संगीती झाली होती। पुढचा प्रश्न, पहिल्या बौद्ध संगीतीचा अध्यक्ष कोण होतं? पहिल्या बौद्ध संगीतीचा अध्यक्ष कोण होतं? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महाकश्यप हे पहिल्या बौद्ध संगीतीचा अध्यक्ष होते। पुढचा प्रश्न, दुसरी बौद्ध संगीती कुठे झाली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए,
ए वैशाली या ठिकाणी दुसरी बौद्ध संगीती झाली होती. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. एकूण तब्बल 50 प्रश्न घेण्यात आलेले आहे मित्रांनो, आणि व्हिडिओला प्लीज करून लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण रोज असे नवीन नवीन व्हिडिओ प्रत्येक विषयातील संपूर्ण टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि संपूर्ण 12 विषय आहेत. चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. चौथी बौद्ध संगीती कोणाच्या काळात झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कनिष्काच्या काळात चौथी बौद्ध संगीती झाली होती. पुढचा प्रश्न आहे, चौथी बौद्ध संगीती कुठे झाली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, काश्मीर या ठिकाणी झाली होती. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बौद्ध धर्माच्या 2 प्रमुख शाखा कोणत्या आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हनियान आणि महायान या 2 ठिकाणी बौद्ध धर्माच्या 2 प्रमुख शाखा होत्या. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महायान पंथात बुद्धांना कसे मानले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, देवतुल्य, म्हणजे महायान पंथात बुद्धांना देवतुल्य म्हणून असे मानले जाते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बौद्ध धर्माचा प्रसार करणारा प्रसिद्ध राजा कोण होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अशोक हा बौद्ध धर्माचा प्रसार करणारा प्रसिद्ध राजा होता. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत चला मित्रांनो. अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर कोणता मार्ग स्वीकारला होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, धम्म हा मार्ग स्वीकारला होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बुद्धांच्या शिकवणीला काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, धम्म असे बुद्धांच्या शिकवणीला म्हणतात. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. जैन धर्माचे 24वे तीर्थकार कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थकार होते. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महावीरांचे मूळ नाव काय होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वर्धमान हे महावीरांचे मूळ नाव होते. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऋषभदेव हे जैन धर्माचे पहिले तीर्थकार होते. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. जैन धर्मातील 23वे तीर्थकार कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पार्श्वनाथ हे जैन धर्मातील 23वे तीर्थकार होते. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत. पुढचा प्रश्न, जैन धर्मातील प्रमुख तत्व कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अहिंसा हे जैन धर्मातील प्रमुख तत्वे होते. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महावीरांचा जन्म कुठे झाला? महावीरांचा जन्म कुठे झाला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कुंडग्राम या ठिकाणी महावीरांचा जन्म झाला होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे. तुमच्या सर्वांसाठी हा प्रश्न आहे, जैन धर्माचे प्रमुख ग्रंथ कोणते होते? तुमच्यासाठी ऑप्शन आहे पर्याय क्रमांक ए, आगम, बी त्रिपिटक, सी वेद आणि डी पुराण. या 4 ऑप्शनपैकी योग्य उत्तर कमेंट करायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. जैन धर्माच्या 2 शाखा कोणत्या आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दिगंबर आणि श्वेतांबर हे जैन धर्माच्या 2 शाखा आहेत. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत. पुढचा प्रश्नाकडे वळूयात. जैन धर्मातील त्रिरत्न कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सम्यक दर्शन, ज्ञान आणि चरित्र हे जैन धर्मातील त्रिरत्न होते. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महावीरांना निर्वाण कुठे मिळाले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पावापुरी या ठिकाणी महावीरांना निर्वाण मिळाले होते. मित्रांनो, बौद्ध व जैन धर्म या विषयावर आपण एकूण 50 प्रश्न घेतलेले आहेत आणि तुम्हाला या 50 पैकी किती प्रश्नांची उत्तरं माहीत होते? तुमचा स्कोर कमेंट नक्की करा. बघूयात तुमचे किती प्रश्न तुमच्या माहीत आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. जैन धर्म कोणत्या भाषेत लोकप्रिय झाला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्राकृत या भाषेमध्ये जैन धर्म लोकप्रिय झाला आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बुद्धांचे पहिले शिष्य कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 5 भिक्षू हे बुद्धांचे पहिले शिष्य होते. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मिलिंद पन्हू ग्रंथ
कोणाशी संबंधित आहे, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मिनांडर याशी संबंधित आहे मिलिंद पन्नू. पुढचा प्रश्न आहे, नागार्जुन कोणाशी संबंधित आहेत, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जैन धर्म याशी नागार्जुन संबंधित आहेत. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहेत. पुढचा प्रश्न, फाहियान भारतात कोणाच्या काळात आला होता, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चंद्रगुप्त द्वितीय यांच्या काळात फाहियान आला होता. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. धर्मचक्र हे चिन्ह कोणत्या धर्माशी संबंधित आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बौद्ध धर्म या धर्माशी धर्मचक्र हे चिन्ह संबंधित आहेत. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बुद्धांच्या संघात प्रवेश करणाऱ्या पहिल्या महिला कोण होत्या, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महाप्रजापती गौतमी ह्या बुद्धांच्या संघात प्रवेश करणाऱ्या पहिल्या महिला होत्या. कारण बुद्धांनी महिलांना संघात प्रवेश देण्यास परवानगी दिली होती. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. जातक कथा कशाशी संबंधित आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बुद्धांच्या पुनर्जन्माच्या कथा याशी जातक कथा संबंधित आहेत. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, त्रिपिटक हा बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. जैन धर्मातील 24 तीर्थकारांपैकी पहिले कोण होते, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ऋषभदेव हे जैन धर्मातील पहिल्या 24 तीर्थकारांपैकी एक होते. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. शादवाद सिद्धांत कोणत्या धर्माशी संबंधित आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जैन धर्म याशी शादवाद सिद्धांत संबंधित आहेत. कारण शादवाद हा जैन तत्वज्ञानातील महत्त्वाचा सिद्धांत आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बुद्धांचे मध्यम मार्ग म्हणजे काय, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दोन्ही टोकांचा त्याग म्हणजे बुद्धांचे मध्यम मार्गी होय. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बौद्ध धर्म भारताबाहेर सर्वप्रथम कुठे पसरला, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, श्रीलंका या ठिकाणी बौद्ध धर्म भारताबाहेर पसरला आहे. कारण अशोकाने महेंद्र व संघमित्र यांना श्रीलंकेत पाठवले होते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. अहिंसा परमो धर्म हे तत्व विशेषतः कोणत्या धर्माशी जोडले गेले आहेत, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जैन धर्माशी अहिंसा परमो धर्म हे तत्व विशेषतः जोडले गेलेले आहेत. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहेत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, बौद्ध आणि जैन धर्माचा उदय कोणत्या काळात झाला, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इसवी सन पूर्व 6वे शतक या काळामध्ये बौद्ध आणि जैन धर्माचा उदय झाला होता. या काळात अनेक धार्मिक सुधारणा चळवळी उदयास आल्या होत्या. मित्रांनो, हे होते बौद्ध धर्म व जैन धर्माचे 50 MCQ 50 प्रश्न. हे प्रश्न MPSC तलाठी भरती म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. पोलीस भरती आणि इतर सरळ सेवा MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या किंवा इतरही या सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. असेच पुढील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. इथेच थांबूयात. धन्यवाद.